नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या भेटलेल्या महाज्योतीच्या टॅबमध्ये वॉलपेपर देखील आता मी चेंज करू शकतो. तर महाज्योतीला स्टार्टिंगला जे तुम्हाला ते वॉलपेपर दिलं असतं तर ते कायम राहतं असं तुम्ही ऐकलं असेल, पण तसं काही नाही, ते चेंज बी करता येतं. तर ते मी तुम्हाला चेंज करून दाखवणार आहे. तर बघू शकता, हे जे वॉलपेपर आहे तुमच्या टॅबमध्ये असेल आता, पण ते कसं चेंज करायचं मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले सेटिंग्समध्ये येऊन जायचं फटाफट. त्यानंतर तुम्हाला जायचं ॲप्समध्ये गेल्यानंतर पेजर नावाचं ॲप असेल ते, आणि हेडविंड रिमोट म्हणून ॲप असेल, ते दोघे ॲप अनइन्स्टॉल करून द्या. ते आता मी अनइन्स्टॉल केले म्हणून मला तुम्हाला दाखवता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला जायचं फटाफट डिस्प्लेमध्ये आणि एकत्र ही सेटिंग करायची, कारण ते ॲडमिन लगेच ॲप डाउनलोड करून घेईल. त्याच्या पहिले तुम्हाला करायचं आहे नॅव्हिगेशन बारमध्ये जायचं आहे, गेस्चरमध्ये जायचं आहे, स्वाईप म्हणजे तुम्ही बटन आहे ना, हे बटनवर सेट केलं असेल, हे स्वाईप गेस्चरला करून घेते, सोपं पडेल तुम्हाला. केल्यानंतर आहे ना, एक ॲप क्लोज करायचं. बघा झालं की नाही नॉर्मल. तुम्हाला मी क्लोज करून परत एकदा ओपन करून दाखवतो टॅब. ये का, एक सेकंड. अबे यार सॉरी. आता येते. अबे यार एक सेकंड. हे पण टॅब ओपन झालं. पण तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची, जर तुम्ही ना इथून असं करून दिलं की सगळे इकडचे काढून दिले, ते परत नॉर्मल होऊन जाईल. पण तुम्हाला परत पहिल्यासारखं करायसाठी कोणतंही ॲप ओपन करा. समजा मी ती गॅलरी ओपन करतो आणि बॅक करून घेतो, तर परत नॉर्मल होऊन जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि मी लवकरात लवकर आहे ना, महाज्योतीमार्फत मिळणाऱ्या कार्डची एक अपडेट देणार आहे, ती खूप महत्त्वाची. ती माझ्या यूट्यूबच्या शॉर्टवर बघायला विसरू नका.